बीडच्या विकासाची ही रेल्वे आपण पाहू शकतो। पहिल्यांदा बीड जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा रेल्वे आली आणि बीडची ही पहिली रेल्वे। बीडसाठी बहुप्रतीक्षित असलेले बीड अहिल्यानगर रेल्वे आता सुरू होते आणि याच रेल्वेचं उद्घाटन करण्यासाठी आपण पाहू शकता की या ठिकाणी मंचावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत, मंत्री पंकजा मुंडे आहेत, धनंजय मुंडे यांची देखील या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थिती आहे। आणि आता हीच बहुप्रतीक्षित जी रेल्वे आहे बीड अहिल्यानगर याच रेल्वेचं उद्घाटन होतं आणि याच रेल्वेला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, मंत्री पंकजा मुंडे आहेत, या हिरवा झेंडा दाखवतील आणि हिरवा झेंडा दाखवल्यानंतर बीडकरांचं हे स्वप्न आता पूर्ण होणार आहे। बीडच्या विकासाची ही रेल्वे धावणार आहे। गेल्या अनेक वर्षापासून बीडमध्ये रेल्वे यावी असं बीडकरांचं स्वप्न होतं आणि आता हे स्वप्न साकार होताना पाहायला मिळते। हे स्वप्न आता सत्यात उतरत आहे आणि आपण दृश्यामध्ये पाहू शकतो की कशा पद्धतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत, त्यांच्याबरोबर मंत्री पंकजा मुंडे आहेत आणि यांनी आता या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवलेला आहे। हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ही रेल्वे अहिल्यानगरच्या दिशेने प्रस्थान करेल। 168 किलोमीटरचा या रेल्वेचा प्रवास असणार आहे आणि त्यानंतर 17 ठिकाणी या रेल्वेचे थांबे असतील आणि दररोज ही रेल्वे आता बीड ते अहिल्यानगर असा प्रवास करणार आहे। बीडच्या जे बीडकरांची जी स्वप्नपूर्ती आता ती होताना पाहायला मिळते। खासदार बजरंग सोनवणे देखील या ठिकाणी आहेत, त्यांच्या हातात देखील हिरवा झेंडा आपण पाहतो। रेल्वेचा जो हॉर्न आहे तो वाजलेला आहे आणि आता हे रेल्वेचं इंजन बीडच्या विकासाची ही रेल्वे आपण पाहू शकतो। पहिल्यांदा बीड जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा रेल्वे आली आणि बीडची ही पहिली रेल्वे बीडच्या विकासाची ही रेल्वे आहे आणि आता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला आहे आणि आता ही रेल्वे अहिल्यानगरच्या दिशेने मार्गस्थ होते। गेल्या अनेक वर्षापासून या सगळ्या मान्यवरांनी या रेल्वेला अहिल्यानगरच्या दिशेने प्रस्थान करते। राज्यकर्ते असतील, नेत्यांनी, खासदारांनी, मंत्र्यांनी बीडच्या रेल्वेसाठी प्रयत्न केले आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, मंत्री पंकजा मुंडे, खासदार बजरंग सोनवणे, धनंजय मुंडे यांच्या देखील या कार्यक्रमाला उपस्थिती। बजरंग सोनवणे आता या ट्रेनमध्ये चढलेले आहेत। पहिला प्रवास आहे खासदार बजरंग सोनवणे यांचा बीड ते अहिल्यानगरचा आणि बजरंग सोनवणे हे खासदार आहेत बीडचे, ते पहिल्यांदा ट्रेनमध्ये चढले आहेत आणि त्यांचा आता प्रवास सुरू झालेला आपण पाहू शकतो की या ठिकाणी या सर्व मान्यवरांनी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला आणि बीडकरांचं हे स्वप्न पूर्ण झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात बीडकरांनी ही रेल्वे पाहण्यासाठी अगदी सकाळपासूनच गर्दी केली होती आणि हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी देखील बीडकर या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि बीडच्या विकासाची ही रेल्वे आजपासून बीड ते अहिल्यानगर अशी सुरू होणार आहे।